कसे आहात मित्रांनो, NC मनोरंजन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे। आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तो आहे धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर या मार्गे असणारा हा हायवे आहे। हा हायवे खूप सुंदर असा बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता, धाराशिववरून तुळजापूर या ठिकाणी येण्यासाठी अर्ध्या तासाच्या आत 15 मिनिटांमध्ये गाडी तुळजापूर येते आणि तुळजापूरहून सोलापूरला जाण्यासाठी 40 मिनिटं लागतात। 40 ते 45 मिनिटे लागतात। खूप सुंदर असा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे। आणि हा बघू शकता, हा रस्ता या तुळजापूर ते सोलापूर मध्ये जर या गाडीमध्ये जर बसले तर जवळजवळ याचं तिकीट आहे 70 रुपये। तुळजापूर सोलापूर या गाडीसाठी तिकीट आहे 70 रुपये। अशा पद्धतीनं हे बघू शकता। आणि मध्ये त्यांनी झाडे लावलेली आहेत। त्या साईडने येणाऱ्या वाहनांच्या रात्री जर लाईट चमकत असेल तर या झाडामुळे इकडच्या वाहनांना त्रास होत नाही आणि ॲक्सिडेंट होणार नाही, असा हा उद्देश। आणि झाडेही लावली पाहिजेत, अशा लावलेली आहेत फुलांची झाडे वेगवेगळी। डाव्या साईडला सुद्धा शेती आहे। खूप छान असा हा रस्ता। हा नॅशनल हायवे किती आहे मला माहिती नाही, जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि हा या बाजूने दोन पदरी आणि त्या साईडने 2 असे, म्हणजे 4 पदरी म्हणूया रस्ता। आता पुढे इकडे तामलवाडी साईडला टोल नाका आहे आणि ते टोल घेतला जातो, टोल वसूल केला जातो। टोल जर वसूल केला नाही तर मग रस्त्याची दुरवस्था पण बिघडते, असा हा टोल नाका या ठिकाणी आहे। आणि खूप सुंदर असा हा हायवे, जरूर प्रवास करा। आणि सोलापूरहून जवळजवळ पुण्यापर्यंत येण्यासाठी सुद्धा असाच रस्ता आहे। या मार्गे पुणेला जाणारा सुद्धा रस्ता आहे। पुणे जवळजवळ 600 रुपये तिकीट असेल, नाही सॉरी 600 नाही, 360 ते 70 रुपये तिकीट बसलं आहे। तुम्ही बघू शकता, डाव्या साईडला सोयाबीन पीक संपूर्ण, आणि पावसाळा असल्यामुळे हिरवगार दिसत आहेत। तर सोलापूरच्या जवळपास थोड्या 1-2 अशा कंपन्या आहेत। या ठिकाणी रश पण कमी आहे वाहनांची। सोलापूर मार्गे पुणेला जाण्यासाठी खूप गर्दी असते, कधीकधी ट्रॅफिक पण लागते। आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव ते धाराशिवला जुनं नाव उस्मानाबाद होतं, आता धाराशिव आहे। धाराशिव ते सोलापूरपर्यंत आरामदायक प्रवास होतो, बस किंवा इतर प्रायव्हेट। धाराशिव ते तुळजापूर 20 ते 25 किलोमीटर अंतर आहे आणि तिकीट मला वाटतं 30-40 रुपये काहीतरी असं घेतात, नक्की आठवत नाही। परंतु हा रस्ता आता खूप छान झालेला आहे। बायपास मार्गेसुद्धा तुळजापूरहून बायपास मार्गे डायरेक्ट गाड्या जातात आतमध्ये।